नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। 900 मिलीमीटर जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी एमएसईबीशी समन्वय साधण्याच्या महापौरांच्या सूचना। तर नगरसेवक मतीन पटेल याचं अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला पुन्हा वेग, गुरुवारी खाम नदी पात्रातील अतिक्रमण हटवलं। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सक्रिय केली गेली असून गुरुवारी सकाळी बेगमपुरा स्मशानभूमी लगत असलेल्या खाम नदी पात्रावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे। सदर ठिकाणी म्हशीचे गोठे आणि अन्य अतिक्रमणे करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। नाशिक येथील कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणानंतर शहरामध्ये निदाखानीला लपवण्याचा आरोप असलेल्या नगरसेवक मतीन पटेल याचं अतिक्रमण महापालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आलं। त्यानंतर महापालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आली आहे। मोहल्ला बेगमपुरा येथे स्मशानभूमी येथे खाम नदी लगत असलेल्या बाधित म्हशीचे गोठे आणि भंगार गोडाऊनवरती मनपाद्वारे अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे। उक्त जागेवरती 10 बाय 35 मीटर आकाराचे एकूण 6 म्हशींचे गोठे व एक भंगार गोडाऊन निष्कासित करण्यात आलं। अतिक्रमण कारवाई दरम्यान सदर ठिकाणी काही नागरिकांनी विरोध दर्शवला। यावेळी नागरी मित्र पथक आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने मनपा अधिकाऱ्यांनी त्या नागरिकांची समजूत काढून त्यानंतर अतिक्रमण कारवाई पुन्हा सुरू ठेवली आहे। सदर कारवाई आयुक्त व अतिक्रमण नियंत्रण अधिकारी यांच्या मान्यतेने उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली आहे। सदर कारवाई पदनिर्देशित अधिकारी लता पुजारी, सहाय्यक आयुक्त झोन संजय सुरडकर, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण बेगमपुरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नरेंद्र पापळकर व टीम इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ व संपूर्ण अतिक्रमण टीम उपस्थित होते। दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे। शहरातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी, तसेच पाणी येण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरण प्रशासनाशी समन्वय साधावा, असे निर्देश आज महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत। मनपा सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिया तसेच आयुक्त अमोल येडगे उपस्थित होते। बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेली 900 मिलीमीटर जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावरती विशेष भर दिला। सद्यस्थितीत शहराला मिळणाऱ्या 155 MLD पाण्याच्या प्रवाहासोबतच या जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर किमान 17 MLD ची वाढ होणार असून त्यामुळे शहरातील पाण्याचा तुटवड्यात मोठ्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे। तसेच महापालिकेच्या पाणी वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शहरातील प्रत्येक झोननिहाय पाणी वितरण व्यवस्थेचा स्वतंत्र चार्ट तयार करून सादर करावा। प्रत्येक उपअभियंता यांनी लाईनमनवरती नियंत्रण ठेवावं, असेही निर्देश देण्यात आले आहे। तांत्रिक कारणांमुळे अथवा पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास तो पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे याची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना वेळेत द्यावी, असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय। ज्या भागांमध्ये फीडर लाईनमधून थेट नळ कनेक्शन घेण्यात आलंय त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी क्रॉस कनेक्शन करून सर्व भागांना समान आणि नियमित पाणी पुरवठा मिळेल यासाठी योग्य नियोजन करावं। याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात सादर करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन शहरातील पाणी पुरवठा प्रश्नांवरती सविस्तर चर्चा केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा संदर्भात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन शहरातील पाणी पुरवठा प्रश्नांवरती सविस्तर चर्चा केली आहे। याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, उपशहर प्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ इवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, नगरसेवक गणेश लोखंडे, रशीद मामू, सचिन खैरे, हनुमान शिंदे, हनुमान सावित्रीबाई वाणी,
राहुल कुमार सोनवणे, रामेश्वर कुर्डे, नारायण आगाव, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, सुनीता सोनवणे व छाया देवराज उपस्थित होते. 1 जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 133 दिवस झाले असून शहराला किमान 44 वेळा पाणी मिळणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्षात फक्त 15 ते 16 वेळाच पाणी पुरवठा झालाय. प्रशासन 3 दिवसाआड पाणी येतं असं सांगत असेल तर नागरिकांना 15 ते 16 दिवसांनी पाणी का मिळत आहे असा सवाल दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. मी विशेषतः संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा या विषयावर आयुक्तांना भेटायला आलो होतो. मागचं 1 जानेवारी 2026 ते आज 13 मे 2026 आहे. जवळपास 133 दिवसामध्ये या शहराला 16 ते 18 दिवस ॲव्हरेज पाणी पुरवठा झालेला आहे. काही ठिकाणी 16 दिवसाचा गॅप आहे. 8-9 दिवसाचा गॅप तर जनरली सगळीकडेच आहे. पाण्याची आवश्यकता या शहराला आहे 240 MLD. पाणी येतं आता 151 MLD. मागच्या वर्षी तर 140 होतं, आता 151 MLD पाणी येतं. आणि 151 MLD पाणी असताना 240ची गरज असताना शहराला 2 दिवसाआड जास्तीत जास्त 3 दिवसाआड पाणी पुरवठा झाला पाहिजे. परंतु पाण्याचं नियोजन नीट नाही आहे. महापालिकेत भारतीय जनता पार्टी सत्ता आली, यांचं प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. अकार्यक्षम पदाधिकारी महापालिकेत आहे. शिवसेनेचा महाप्रस्थान आम्ही 4 दिवसाला 3 दिवसाआड पाणी देत होतो. एवढंच पाणी, याच्यापेक्षा कमी पाणी येत होतं. 140 MLD येत होतं, आता तरी 151 MLD पाणी येतं. आणि म्हणून आम्ही कमिशनर साहेबांना या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट, नियंत्रण, अधिकाऱ्यांनी कामकाज करणं याविषयी भेटायला आलो. आणि म्हणून हा 9 दिवसाचा, 10 दिवसाचा, 12 दिवसाचा गॅप 3 दिवसावर, 4 दिवसावर, 5 दिवसावर यावा, अशा प्रकारचं आमचं शिवसेनेचं शिष्टमंडळ, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचं मान्य कमिशनर साहेब आणि सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. ज्या भागात पाणी पुरवठा नो नेटवर्क झोन आहे, इथे टँकरने पाणी पुरवठा होतो, तोही 3 दिवसाआड झाला पाहिजे. परंतु तोही 8 दिवसाला, 9 दिवसाला पाणी उपलब्ध असतानाही होतोय. आणि त्याच्याकडे आम्ही मनपा आयुक्तांचं लक्ष वेधलेलं आहे. त्यांनी फील्डला उतरलं पाहिजे. सगळ्या याच्यातल्या अभियंत्यांना कामाला लावलं पाहिजे, तर हा पाणी पुरवठा सुरळीत होईल. अन्यथा 1 आठवड्याची मुदत आम्ही त्यांना दिलेली आहे. 1 आठवड्यात जर हे झालं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव यांच्या मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा शनिवार 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणं आवश्यक आहे. परीक्षेसंदर्भातील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल संकेतस्थळ https://www.maharashtra.srpf.government.in येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT गेट क्रमांक 135 व 8 बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा तांडा, छत्रपती संभाजीनगर, चाटे स्कूल, गट क्रमांक 98, रेणुका माता मंदिर रोड, बीड बायपास, सातारा परिसर येथे, तसेच एंजल स्कूल, सातारा परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी वेळेचं काटेकोर पालन करून आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहावं असं आवाहन विक्रम साळी, समादेशक तथा भारती प्रमुख, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव, जिल्हा जळगाव कॅम्प, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ॲक्शन. नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.
पूर्ण देशभरामध्ये 2026-2027 या वर्षामध्ये आपली 16वी जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल जनगणना राहणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे जे एकूण 2058 हाऊस लिस्टिंग ब्लॉक म्हणजे घरगणना यादी गट केलेले आहेत. या ठिकाणी 2058 प्रगणक आणि 343 पर्यवेक्षक घरोघरी जाऊन घरगणनेचं काम सुरू करणार आहेत. आणि त्याच्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपल्याला आपली स्वगणना सेल्फ इन्युमरेशन आपलं करता येणार आहे. माझं सर्व छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना नम्र आव्हान आहे की या स्वगणनेमध्ये आपण सहभागी व्हावं. स्वगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर आहे. sc.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल नंबर आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकून जे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. फक्त 15 मिनिटाचाच कालावधी याच्यामध्ये लागेल. तर माझं सर्व संभाजीनगरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत जास्तीत जास्त नगरवासियांनी स्वगणनेमध्ये सहभागी होऊन देशामध्ये आपल्या शहराचा उच्चांक निर्माण करूया. आणि त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा हा स्वगणनेचा जो ID आहे तो आपण त्यांना दाखवून यामध्ये आपण त्यांना सहकार्य करावे. धन्यवाद. वालेकुम, जय भीम, नमस्कार। मैं तमाम शहरवासियों को ये गुजारिश करने के लिए आया हूँ कि आने वाली 1 मई से लेकर 15 मई तक स्वगणना जो है तो जिसकी शुरुआत होने वाली है वो जनगणना का ही हिस्सा है। स्वगणना का मतलब ये है कि डिजिटली आप आपकी जो है तो पूरी फैमिली का आपके मोबाइल नंबर के जरिए जो है तो रजिस्ट्रेशन करवा के ले सकते हैं। उसके अंदर 33 अलग अलग पॉइंट्स हैं, उनको फिल करके आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं। और जब आपकी जनगणना कंप्लीट वो आपकी फिलिंग कंप्लीट हो जाए तो आप जो है तो उसका स्क्रीनशॉट लेकर रख लीजिएगा, उसको सेव करके रख लीजिएगा। और वहीं पर जब 16 मई से लेकर 14 जून के दरमियान में म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारी आपके पास आपकी जनगणना के लिए आपके डोर स्टेप तक आएंगे तो उनको आपको वो स्क्रीनशॉट दिखा देना है और उस स्क्रीनशॉट दिखाकर जो है तो आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं। मैं तमाम शहरियों से ये अपील कर रहा हूँ कि इस जनगणना के अंदर बढ़ चढ़कर हिस्सा दीजिएगा और हमारे देश का गौरव बढ़ाइएगा। आपका जो है तो आइडेंटिटी जो है तो उसको फुलफिल करिएगा। जनगणना की जो पोर्टल के ऊपर जो आने वाला है वो se.census.government.in ये वेबसाइट के ऊपर जाकर 1 मई से 15 मई के बीच में आप आपका स्वगणना कर सकते हैं। थैंक यू वेरी मच। जज़ाकल्लाह। गोविंद परशुराम केंद्रे, सभागृह नेता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आपल्या देशामध्ये स्वजनगणना चालू आहे. ही डिजिटली करता येते. आपण स्वतः आपली जनगणना आपल्या डिजिटली करून आपल्याकडे आलेल्या सरकारी प्रगणकाच्या माध्यमातून ती त्यांना आपल्याला वेळेवर सुपूर्द करता येते, त्यांच्याकडे देता येते. आणि ज्या माध्यमातून आपण जनगणना केल्याच्या नंतर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला ती जनगणना अतिशय महत्त्वाची असते. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की आपण जनगणनेच्या या राष्ट्रीय कामामध्ये आमच्या येणाऱ्या प्रगणकाला आपण मदत करावी एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल श्रीकिशन मकरिये, स्थायी समिती सभापती, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याद्वारे शहरात सर्व नागरिकांना विनंती करतो की केंद्र शासनाने दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान जनगणना मोहीम छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांना सदर मोहीम सहभाग व्हावेत. हे धन्यवाद. आपली भारताची जनगणना सुरू झालेली आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये सर्वप्रथम डिजिटल स्वगणना सुरू केलेली आहे. ती स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करता येते. ही स्वगणना केल्यानंतर आपल्याला एक EC-ID सुद्धा मिळतो. ह्याचा उपयोग काय की जेव्हा नंतर 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील आणि त्यावेळेस माहिती विचारायला येतील त्यावेळेस जर तुम्ही हा EC-ID दिला
तर तुमचा ECID त्या प्रगणकांना दिल्यानंतर ते इतर कोणती माहिती तुम्हाला विचारणार नाही आणि त्यामुळं नागरिकांचा सुद्धा वेळ वाचेल आणि जनगणना जलद गतीनं होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटल जनगणना चालू केल्यामुळं ती अतिशय वेगाने ह्या देशामध्ये जनगणना होईल आणि हा पहिल्यांदाच या देशामध्ये डिजिटल जनगणना सुरू झालेली आहे. ही स्वगणना 1 मे ते 15 मेच्या दरम्यान सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने करावी. त्याचा ECID आपल्याजवळ ठेवावा आणि आता आपल्याला एक आव्हान करतो की जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मी छत्रपती संभाजीनगरकरांच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की 1 मे ते 15 मे पर्यंत होणारी डिजिटल पद्धतीने जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाऊन बाजूला असलेल्या QR कोडला स्कॅन करून आपली सगळी माहिती भरून जर आपण केली तर आपलाही वेळ वाचेल आणि नंतर प्रगणकांचाही वेळ वाचेल. म्हणून मी आपणास आवाहन करतो की सर्व जणांनी स्वजनगणनेच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र जंजाळ, उपमहापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्याकडे आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्याचा सुद्धा एक पर्याय दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलवर दिलेली लिंक ओपन करून आपली पूर्ण माहिती भरावी. एक OTP येईल, तो OTP त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि ती पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबियाचे पूर्ण नाव पत्ता टाकल्यानंतर एक OTP जो येणार आहे तो आपण आपल्याकडे येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्याला दाखवायचा आहे. निश्चित याच्यामुळं आपलाही आपल्या कुटुंबाचा वेळ वाचेल, शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ वाचेल आणि ही जनगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना, रहिवाशांना विनंती करतो की आपणही डिजिटल पद्धतीद्वारे स्वगणना करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्यासाठीची मुदत 1 मे ते 15 मे आहे. मी आणि माझे कुटुंब, माझे मित्र हे सगळेजण स्वगणना करणारे. आपणही या ठिकाणी स्वगणना करावी आणि निश्चित आपल्याकडे येणाऱ्या जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांना सहकार्य करावे. कारण हे काम देशासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. 10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाबरोबर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनवरती कारवाई सुरू करण्यात आली असून गुरुवारी उस्मानपुरा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आल्याने या कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत.
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडणी विरोधात छत्रपती संभाजीनगर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली असून मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 14 मे 2026 रोजी ओस्मानपुरा येथील मोर्या चौक परिसरात विशेष मोहीम राबवून 150 मिलीमीटर उपजलवाहिनीवरील तब्बल 42 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिनांक 13 मे रोजी आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कडक आदेश देण्यात आले. तसेच शहरातील मुख्य व वितरण जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिकृत नळधारकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये आणि उपअभियंता किरण धांडे, पथक अभियंता रोहित इंगळे, शाखा अभियंता मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता विक्रांत सावंत, सुमित बोराडे यांच्यासह मनपा कर्मचारी आणि नागरी सहाय्य पथकाचा सक्रिय सहभाग होता. महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत नळ जोडण्याविरोधात कारवाई यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचाही इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अपर आयुक्त डॉक्टर प्रताप काळे यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतीय जनगणनेअंतर्गत अधिकृत संकेतस्थळावरती स्वजनगणना 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचं आवाहन केलंय. तसेच विभागीय लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांवरती संबंधित विभागांनी नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विभागीय लोकशाही दिनात मागील महिन्यातील 6 आणि नव्याने दाखल अशा एकूण 7 प्रकरणांवरती सुनावणी झाली. त्यापैकी 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 5 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहे. या बैठकीस तहसीलदार के बदाने, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर काळे म्हणाले की जिल्हास्तरीय लोकशाही दिनात न सुटलेले अथवा तक्रारदारांचे समाधान न झालेली प्रकरणे विभागीय स्तरावरती दाखल केली जातात. विभागीय लोकशाही दिनात निर्णय दिल्यानंतरही अनेकदा क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याची अंमलबजावणी वेळेत होत नाही किंवा संबंधित अर्जदाराला माहिती दिली जात नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी विभागीय स्तरावरील निर्णयांची गांभीर्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच क्षेत्रीय स्तरावरती नागरिकांच्या अर्जावरती वेळेत मार्गदर्शन व योग्य तो निर्णय न झाल्याने नागरिकांना विभागीय स्तरावरती धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांचा नाहक त्रास होतो. संबंधित विभागांनी कायदेशीर बाबींची योग्य माहिती घेऊन अर्जदारांचं समाधान करावं, जेणेकरून त्यांना वरच्या स्तरावर जाण्याची गरज भासणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. महापालिकेने अतिक्रमण धारकासंदर्भातील तक्रारींवरती तातडीने कार्यवाही करून संबंधितांचं समाधान करावं, अन्यथा 2 खासगी व्यक्तींमधील वाद लोकशाही दिनात येण्याची परिस्थिती निर्माण होतं असंही त्यांनी नमूद केलंय. विमानतळ परिसराचा 15 किलोमीटर परिघ क्षेत्रामध्ये विमानतळ परिसरात फार्म हाऊस, मंगल कार्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स व बीम लाईट्सच्या वापरावरती बंदी घालण्यात आली असून त्या आशयाचे आदेश पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवरती किंवा मालकांवरती कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. विमानतळावरून विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग होताना वैमानिकांचं लक्ष विचलित होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विमानतळ परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लेझर बीम लाईट्स यांच्या वापरावरती 5 जुलै 2026 पर्यंत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम आणि फार्म हाऊसवरील पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर आणि बीम लाईट्सचा वापर केला जातो. या तीव्र प्रकाश झोतामुळे वैमानिकांच्या दृष्टीमध्ये अडथळा निर्माण होतो. विमान उतरवताना किंवा उड्डाण करताना लक्ष विचलित होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम अन्वये लागू करण्यात आला आहे. विमानतळाच्या 15 किलोमीटर अंतराच्या परिघांमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवरती किंवा मालकांवरती भारतीय न्याय संहितेचे कलम 163 आणि इतर प्रचलित कायद्यांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांना शिक्षेस पात्र धरलं जाईल. विमानतळ परिसरातील सर्व मंगल कार्यालयांचे मालक, फार्म हाऊस चालक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सिडको N1 परिसरातील AEVMP वुमन्स कॉलेज आणि MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष भव्य रोजगार मेळाव्याचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. विद्यार्थिनींना उद्योग विश्वासशी थेट जोडून रोजगाराच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या रोजगार मेळाव्यात औरंगाबाद ऑटो अँसिलरी प्रायव्हेट लिमिटेड, तसेच पेलुक्स स्किल प्रायव्हेट लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,
बागला इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल लिमिटेड तसेच एक्सेल प्लेसमेंट्स या नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. एकूण 179 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून यापैकी तब्बल 60 विद्यार्थिनींची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर वर्षा गाईगोळे यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉक्टर GM वाघमारे, प्लेसमेंट मॅनेजर डॉक्टर योगेश काबरा, अधिष्ठाता डॉक्टर स्वाती नखाले, डॉक्टर राबिया शेख, प्राध्यापक अमरीन कादरी, प्राध्यापक सईदा समीन, प्राध्यापक रावी मोरे, प्राध्यापक मनीषा शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व विद्यार्थिनींच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय भविष्यातही अशा रोजगाराभिमुख उपक्रमांचं आयोजन करत राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. 900 मिलीमीटर जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश. वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी MSEBशी समन्वय साधण्याच्या महापौरांच्या सूचना. तर नगरसेवक मतीन पटेल याचं अतिक्रमण हटवल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला पुन्हा वेग. गुरुवारी खाम नदी पात्रातील अतिक्रमण हटवलं. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.